हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र विषय क्रमांक सेटनेट 2 आणि सहाय्यक प्राध्यापक भरती पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयातील जो पहिला घटक आहे, जो बेसिक आहे, राजकीय सिद्धांत पॉलिटिकल थेरीज, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, राजकीय सिद्धांताची व्याख्या. राजकीय सिद्धांत म्हणजे काय, ते कशा पद्धतीनं निर्माण होतात, त्याची व्याख्या काय आहे, ते आपण सविस्तर पाहणार आहोत. राजकीय सिद्धांत हे राजकारण, सत्ता, राज्य, शासन, न्याय आणि स्वातंत्र्य आणि अधिकार यासारख्या मूलभूत राजकीय संकल्पनेचं पद्धतशीर, तार्किक आणि चिकित्सक विश्लेषण म्हणजेच राजकीय सिद्धांत होय. राजकीय सिद्धांतामध्ये या सर्वच संकल्पनेचा प्रामुख्यानं समावेश होतो. याद्वारे राजकीय घटना, राजकीय संस्था आणि संबंधांना समजून घेण्याची एक चौकट किंवा फ्रेमवर्क किंवा दृष्टिकोन प्राप्त होत असतो. त्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणतो. काय आहे तर राजकीय सिद्धांत, त्याची व्याख्या, ते आपण सविस्तर माहिती घेऊयात. बघा, डेव्हिड ईस्टन यांनी ही व्याख्या केलेली आहे. राजकीय सिद्धांत म्हणजे अनुभवावर आधारित व मूल्याधारित संकल्पना आणि सामान्यीकरण, जनरलायझेशन यांची एक आंतरसंबंधीय मालिका म्हणजेच राजकीय सिद्धांत होय, असं मत डेव्हिड ईस्टन यांनी मांडलेलं आहे राजकीय सिद्धांताची व्याख्या सांगत असताना. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ॲडम हॅकर यांची ही व्याख्या आहे. हे काय सांगतात की राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय जीवनाचे व्यवस्थित विश्लेषण आणि मानवाच्या राजकीय अनुभवाबद्दलचे तार्किक विवेचन. म्हणजे यांनी यांच्या व्याख्येमध्ये राजकीय जीवनाचं व्यवस्थित विश्लेषण आणि तार्किक विवेचन राजकीय अनुभवाचं म्हणजेच राजकीय सिद्धांत होय, असं हॅकर सांगतात. तर आचार्य M.P. रॉय हे भारतीय विचारवंत आहेत. ते राजकीय सिद्धांतासंदर्भात सांगताना म्हणतात की राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय समस्येवर, मूल्यावर, संस्थावर केले पद्धतशीर चिंतन म्हणजेच राजकीय सिद्धांत होय. राजकीय सिद्धांतामध्ये रॉय यांनी कशाला महत्त्व दिलंय? राजकीय समस्येवर, राजकीय मूल्यावर, राजकीय संस्थावर पद्धतशीर केलेलं चिंतन म्हणजेच राजकीय सिद्धांत होय, असं M.P. रॉय यांचं हे मत आहे किंवा त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलंय. तर वरील व्याख्यावरून राजकीय सिद्धांत म्हणजे काय किंवा राजकीय सिद्धांताची निर्मिती कशा पद्धतीनं झाली हे सांगत असताना राजकीय जीवनातील काय आहे, व्हॉट इज, आणि काय असावे, व्हॉट थ्रू टू बी, या दोन्हीचं चिंतन करणारं तत्वज्ञान म्हणजेच राजकीय सिद्धांत होय, असं एकंदरीत आपल्याला राजकीय सिद्धांताच्या व्याख्येविषयी किंवा त्याच्या संकल्पनेविषयी सांगता येईल. आता राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं आहे, नेचर ऑफ पॉलिटिकल थेरीज. तर बघा, राजकीय सिद्धांताचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्याचे दोन प्रमुख भागात विचार केला पाहिजे. एक आहे अनुभवजन्य किंवा वैज्ञानिक स्वरूप. राजकीय सिद्धांताचं अनुभवजन्य काय आहे, या भागाचा संबंध काय आहे, व्हॉट इज, या प्रश्नाशी आहे किंवा असतो. हे सिद्धांत प्रत्यक्ष राजकीय वास्तव आणि घटनांचा अभ्यास करतात. ते निरीक्षण, अनुभव आणि वैज्ञानिक पद्धती वापरून हे सिद्धांत विकसित होत असतो, ज्याला आपण अनुभवजन्य किंवा वैज्ञानिक स्वरूप असं म्हणतो. तर ते आपल्याला खालील तक्त्याच्या माध्यमातून सांगता येईल. याचे वैशिष्ट्य, स्पष्टीकरण आणि उदाहरणात्मक दाखला. वास्तवतावादी म्हणजेच काय, फॅक्ट बेस्ड. तर या सिद्धांत राजकीय घटना आणि संस्थांचे निरीक्षण करून त्यांची वस्तुनिष्ठ नोंद करतात. उदाहरणार्थ, देशातील निवडणुकीत मतदान प्रक्रियेत हवामानाचा काय परिणाम होतो या प्रश्नाचा आकडेवारी आणि निरीक्षणाच्या आधारे अभ्यास करणं. त्यानंतर हे झालं वास्तवतावादी. वर्णनात्मक
डिस्क्रिप्टिव्ह. बघा, राजकीय संस्था कशा कार्य करतात याचं यामध्ये वर्णन केलं जातं. उदाहरणार्थ, भारतीय प्रशासनात लाल फितीचा कारभार नेमका कसा चालतो याचं तटस्थ विश्लेषण करणं म्हणजेच वर्णनात्मक राजकीय संस्थाचं वर्णन करणं होय. त्यानंतर आहे एक्सप्लोरेटिव्ह म्हणजे स्पष्टीकरणात्मक. यामध्ये राजकीय घटना कशा आणि का घडतात याबद्दल कारणे देणं. उदाहरणार्थ, समाजात वारंवार राजकीय अस्थिरता का येते आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकाच्या आधारे स्पष्टीकरण त्यामध्ये दिलं जातं. त्यानंतर भविष्यवेधी, वर्तमानातील माहितीच्या आधारे भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज लावला जातो, घेतला जातो. उदाहरणार्थ, जर बेरोजगारी वाढली तर भविष्यात राज्यात राजकीय पक्षांच्या मतावर काय परिणाम होईल यांचं सांख्यिकीय विश्लेषण म्हणजेच एखाद्याची सत्ता जाऊ शकते का. जसं कांद्याचे भाव वाढ झाली आणि 1999ला कुठलचं दिल्लीतलं बीजेपीचं सरकार गेलं, अशा पद्धतीनं भविष्यवेधी घेतली जाते. तर मूल्यनिष्ठ दुसरा जो प्रकार होता, मूल्यनिष्ठ किंवा तत्वज्ञानात्मक स्वरूप राजकीय सिद्धांताचं. या भागामध्ये, या मुद्द्यामध्ये, या प्रकारामध्ये काय असावे या प्रश्नाशी याचा अभ्यास असतो. हे सिद्धांत मूल्य, आदर्श आणि नीती यावर आधारित असतात. ते आदर्श राजकीय व्यवस्था, न्यायपूर्ण समाज आणि सर्वोत्तम जीवनशैलीवर चिंतन करत असतात. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वैशिष्ट्य, स्पष्टीकरण आणि उदाहरणात्मक दाखला. मूल्य आधारित, व्हॅल्यू बेस. बघा, या सिद्धांत स्वतंत्र, समता, न्याय, हक्क यासारख्या मूल्यांना महत्त्व देतो. उदाहरणार्थ, जॉन लॉकचा नैसर्गिक हक्काचा सिद्धांत, राईट टू लाईफ, लिबर्टी अँड पॉवर्टी. त्यानंतर आदर्श राज्याची किंवा समाजाची संकल्पना मांडणे. उदाहरणार्थ, प्लेटोने आदर्श राज्य किंवा रामराज्याची संकल्पना. येथे वास्तविकतेपेक्षा मूल्यांना अधिक महत्त्व दिलं जातं, ज्याला आपण आदर्शवादी संकल्पना म्हणतो, आदर्शवादी थेरी असं म्हणतो. त्यानंतर आहे चिकित्सक, क्रिटिकल, विद्यमान राजकीय व्यवस्था आणि संस्थांमधील सुधारणा सुचवणं. उदाहरणार्थ, भांडवलशाही समाजात न्यायाचे वितरण कसे असावे यावर जॉन रॉल्सने मांडलेला न्यायाचा सिद्धांत हे चिकित्सक सिद्धांतामध्ये मोडतं. त्यानंतर आहे मूल्यांकन. राजकीय कृती योग्य आहे की अयोग्य याचं नैतिक दृष्टीने मूल्यांकन करणं. उदाहरणार्थ, लोकशाही सर्वोत्तम आहे की हुकुमशाही, येथे तुलना करून मूल्यावर आधारित निष्कर्ष काढले जातात. अशा पद्धतीनं राजकीय सिद्धांत आणि राजकीय सिद्धांताचं स्वरूप वरील स्पष्टीकरणावरून आपल्याला समजून यायला मदत होते. त्यावरच आधारित सेटनेट परीक्षेला यापूर्वी विचारलेले प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. आपण या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनामध्ये काय आहे ते निश्चितच चॅट बॉक्समध्ये खाली जे तुमचं कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी राजकीय सिद्धांताची सर्वाधिक समग्र व्याख्या कोणती मानली जाते खाली दिलेल्या विधानापैकी. राजकीय सिद्धांत म्हणजे केवळ राजसंस्थेचा अभ्यास. बी, राजकीय सिद्धांत म्हणजे सत्ता संबंधाचे तत्कालीन विश्लेषण. सी, राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय संकल्पना, मूल्य व संस्थांच्या तत्वात्मक समालोचनात्मक अभ्यास. पर्याय क्रमांक सी बरोबर असणार आहे. अगदी बरोबर आहे. बघा, विश्लेषण. राजकीय सिद्धांत फक्त राज्य किंवा शासनापुरते मर्यादित नसतात. ते स्वतंत्र, समता, न्याय, सत्ता, अधिकार यासारख्या मूलभूत संकल्पनांचा तात्विक, मूल्याधिष्ठित व समालोचनात्मक अभ्यासही करत असतात. बाकी ए पर्याय मर्यादित व्याख्या आहे. बी, तात्विक व संकुचित व्याख्या आहे. डी, वर्णनात्मक व सिद्धांतिक नाही. नेटला विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न दुसरा,
बघा, राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? योग्य, बघा, राजकीय सिद्धांत मूल्यनिरपेक्ष असतो. बी, राजकीय सिद्धांत मूल्यधिष्ठित असतो. सी, राजकीय सिद्धांत तात्विक तात्विक सिद्धांत व संकल्पनात्मक असतो. डी, राजकीय सिद्धांत विश्लेषणात्मक व समालोचनात्मक असतो. काय योग्य उत्तर आहे? आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय. बरोबर आहे. त्याचं विश्लेषण बघा. राजकीय सिद्धांत मूल्यधिष्ठित असतो. न्याय, समता, स्वातंत्र्य यासारख्या मूल्यांचा त्यामध्ये विचार केला जातो. त्यामुळं व्हॅल्यू फ्री नसतो. त्यामुळं बी सी डी हे योग्य आहेत. अयोग्य विचारलं होतं, ए हा अयोग्य आहे. मूल्य रहित नसतो, मूल्यसहित असतो. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न बघा. राजकीय सिद्धांताचे मूलभूत स्वरूप स्पष्ट करणारे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राजकीय सिद्धांत अनुभवजन्य, आकडेवारीवर पूर्णतः आधारित असतो. राजकीय सिद्धांत राजकीय घटनांचे केवळ वर्णन करतो. सी, राजकीय सिद्धांत राजकीय जीवनाचे मूल्यांकन व मार्गदर्शन करतो. डी, राजकीय सिद्धांत निव्वळ कायदेशीर नियमांचा अभ्यास करतो. काय योग्य उत्तर आहे? आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट चॅट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत, जेणेकरून आपण त्या प्रश्नाबाबत कसा विचार करतोय आणि उत्तर काय आहे हे तुम्हाला स्वतःला समजून येण्यासाठी उपयुक्त आहे. चला, तुमच्या प्रतिक्रिया. योग्य उत्तर आहे सी पर्याय. विश्लेषण, राजकीय सिद्धांत राजकीय जीवनाचे मूल्यांकन करत असतो, तसेच समाज व राज्यासाठी आदर्श तत्व व दिग्दर्शन करत असतो. त्यामुळं सी पर्याय योग्य आहे. ए, बी, डी हे राजकीय विज्ञानाचं स्वरूप आहे. बी, वर्णनात्मक दृष्टिकोन कायद्यापुरते मर्यादित. सेट नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाशी थेट संबंधित आहेत? केवळ सत्तेचा व्यावहारिक अभ्यास. बी, तत्कालिक राजकीय घडामोडीचे विश्लेषण. सी, आदर्शवादी व मूल्याधिष्ठित विचारवंतन. डी, निवडणूक प्रक्रिया व मतदान पद्धती. तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आदर्शवादी मूल्याधिष्ठित. स्पष्टीकरण, राजकीय सिद्धांत व्हॉट टू बी या प्रश्नावर भर देतो, म्हणून आदर्शवादी व मूल्याधिष्ठित असतो. बाकी बी, ए, बी, डी हे राजकीय विज्ञान आणि राजकीय प्रक्रिया याविषयी आहे. नेटला पेपर 2ला विचारलेला प्रश्न आहे राज्यशास्त्रावर. त्यानंतर पाचवा प्रश्न, प्रश्नांची पंचपदीमधील शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान राजकीय सिद्धांत व राजकीय विज्ञान यांच्यातील फरक सर्वाधिक स्पष्ट करतो? राजकीय सिद्धांत आणि राजकीय विज्ञान समानार्थी संकल्पना आहेत. बी, राजकीय सिद्धांत मूल्याधिष्ठित असून राजकीय विज्ञान अनुभवजन्य आहे. सी, राजकीय सिद्धांत केवळ आकडेवारी आधारित असतो. डी, राजकीय विज्ञान तत्वज्ञानाशी संबंधित नसते. तर योग्य उत्तर काय असणार आहे? बी पर्याय. तर त्याचं विश्लेषण बघा. राजकीय सिद्धांत नॉर्मेटिव्ह, कॉन्सेप्च्युअल, फिलॉसॉफिकल असतो. तर राजकीय विज्ञान हे इम्पिरियल, डिस्क्रिप्टिव्ह आणि बिहेवियर अशा पद्धतीचं असतं. याच्या उलट चुकीचं ए, सी आणि डी अर्धसत्य आहे. सी उलट आहे. नेटला विचारलेला प्रश्न MPSCला विचारला जाऊ शकतो. बघा, अशा पद्धतीच्या सर्व घटकांच्या नोट्स, 10 घटकांच्या नोट्स तुम्हाला साधारणतः 2000 पेजपर्यंत नोट्स मिळतील. सेट नेट आणि MPSC प्राध्यापक भरती राज्यशास्त्र या विषयासाठी तुम्हाला सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर प्रत्येक रविवारी डिस्कशन सेशन, त्याचबरोबर सर्व घटकांच्या नोट्स, सर्व सिलेबसवर आधारित 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह ऑनलाईन परीक्षा MPSCची होणार असल्यामुळं सेट नेट आणि MPSC परीक्षेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज विश्लेषणासह तुम्हाला मिळणार आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमातून
टेस्ट सिरीज असतील आणि सर्व नोट्स मराठी माध्यमातून आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांना तुम्ही 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअपद्वारे देखील संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. बघा, अशा संधी प्राध्यापक भरती, अधिव्यक्ता भरती सारख्या भविष्यामध्ये येतील न येतील सांगणं कठीण आहे. त्यामुळे या संधीचं आपण सोनं करूयात. सातत्यपूर्ण अभ्यासातून आणि आपल्या दृढ इच्छाशक्तीतून आपण आपलं इच्छित ध्येय साध्य करू शकतो. अभ्यासासाठी आणि आपल्या ध्येयासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.